जर कोणाला ॲसिडिटी, गॅस, अपचन, ढेकर येणं, पोट गच्च होणं यासारख्या समस्या असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं हेल्दी मानस मराठी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत पचनशक्ती सुधारण्यासाठी काही योजना, टिप्स आणि उपाय. आपल्याला दैनंदिन जीवन जगत असताना सर्वच जणांना हा त्रास आपल्याला होत. आपण शरीराची काळजी घेतो पण पोटाची काळजी घेत नाही. सकाळी उठल्यावर तोंड कडू पडतं किंवा चिकट पडतं, ढेकर येते किंवा ॲसिडिटी होती किंवा पोटात जळजळ होतं. तर हे आपल्या फक्त एक चुकीच्या गोष्टीमुळं, ती गोष्ट म्हणजे आपली सवय किंवा आपल्या मानसिकता किंवा आपल्या कामाचा ताण किंवा आपण जे वातावरणामध्ये राहतो त्या वातावरणामध्ये स्ट्रेस घेऊन आपण राहतो, त्यामुळे सुद्धा या गोष्टी आपल्याला होतात. शैलीमध्ये जीवन जगत असताना आपली सवय आपल्याला बदलायची आहे. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी रोज जवळपास 7 ते 15 दिवस घ्यायचं आहे. त्यानंतर योगासन करायचं आहे, स्ट्रेचिंग करायची, पोटाची सर्व योगासन करायचे, सूर्यनमस्कार करायचा आहे. थोडंसं बाहेर एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला हिंडायचं आहे. एका ठिकाणी जास्त काळ बसायचं नाही. या सर्व गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहे. या टॉयलेटची बसण्याची पोझिशन आपल्याला बदलायची आहे, जेणेकरून आपण जुन्या पद्धतीनं जशी आपण बसत होतो त्या पद्धतीनं बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपण जे ब्रेकफास्ट करतो किंवा जे काही बाहेर येईल जंक फूड खातो ते सर्व बंद करायचं आहे, जेणेकरून आपल्या पोटाला चांगली सवय लागेल आणि आपलं डायजेशन हळूहळू सुधारेल. त्यानंतर आपली जी रुटीन आहे ती रुटीन बदलण्याची सवय आपल्याला लावायची आहे. आपल्याला आपल्या पोटातील जे विषारी पदार्थ आहे ते विषारी पदार्थ आपल्याला बाहेर टाकायचे आहे. आपल्या जेवणामध्ये आपल्याला प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त पदार्थ वाढवायचे आहे, जेणेकरून दही, ताक, पपई यासारख्या गोष्टी, फळे झाले, पालेभाज्या झाल्या, यासारख्या गोष्टी आपल्याला वाढवायच्या आहे, जेणेकरून आपल्याला पचनासाठी सुद्धा मदत होईल आणि आपली पचनशक्ती सुद्धा सुधारेल. नाश्ता हा स्किप करायचा नाही, जेणेकरून पोट रिकामही ठेवायचं नाही आणि उपाशी ठेवायचं नाही. आता पोट बिघडण्याचे बॅड हॅबिट काय, तर आपण जेवण करत असताना अति पाणी पिणं किंवा चावून न खाणं यामुळं सुद्धा आपलं पोट बिघडतं. त्यानंतर बाहेरील अन्न आपण जास्त खातो त्यामुळं होतं, किंवा आपण सतत एका ठिकाणी बसून राहतो यामुळं सुद्धा आपण आपल्या पोटाची इंटेस्टाईनची हालचाल होत नाही, यामुळं सुद्धा आपली पोटाची प्रक्रिया बिघडते. त्यानंतर मोबाईलचा अतिवापर, जेणेकरून आपल्याला स्ट्रेस येतो, एन्झायटी वाढते, त्यामुळे सुद्धा पोटाचा त्रास आपल्याला जाणवायला लागतो किंवा आपली पचनक्रिया ही मंद होते. यासाठी आपल्याला रोज सकाळी उठून व्यायाम करायचा आहे, स्ट्रेचिंग करायची किंवा मेडिसिन खाल्ल्यापेक्षा योगासन, सूर्यनमस्कार करायचा आहे, मोबाईल अवॉइड करायचा आहे, जेवताना हळू जेवायचं आहे, चावून खायचं आहे. या छोट्या गोष्टीमध्ये आपल्या शरीरामध्ये बदल करायचा आहे, आपल्या सवयीमध्ये आपल्याला बदल करायचा आहे. आपलं पोट ठीक असेल तर आपलं मूड ठीक राहील आणि आपलं मूड ठीक राहिलं तर आपलं दिवस चांगला जाईल आणि दिवस चांगला गेला तर आपलं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात होईल. त्यामुळं आपण आपल्या सवयीमध्ये बदल करा आणि आपली पचनक्रिया स्ट्रॉंग बनवा. धन्यवाद.